कोपरगाव शहरातील येवला रोडवरील अशोका हॉटेलच्या शेजारी असलेल्या अद्वैत एनेक्स या कपड्याच्या दुकानात चोरीची घटना उघडकीस आली असून शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11:45 सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचे पत्र उचकटून दुकानात प्रवेश केला। त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील कॅश काउंटरमधील काही चांदीच्या वस्तू व रोख रकमेसह दुकानातील टी शर्ट चोरून नेल्याची माहिती दुकानाचे मालक विदित जोशी यांनी दिली असून या संपूर्ण चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे। त्यामध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची संपूर्ण माहिती घेतली। दरम्यान अद्याप या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नसून पोलीस प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं व भीतीचं वातावरण निर्माण झालं। अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे। सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव। काय घटना घडली? काल 11:15 वाजेच्या दरम्यान आहे ना, बाहेरच्या साईडनी पत्रा फोडला दुकानाचा, म्हणजे उचकलाय तो, आणि त्या जागेतून मध्ये येऊन इकडं कॅश काउंटर मधली जी देवाचे कॉईन वगैरे राहतात चांदीचे, ते कॉईन 3 कॉईन गेलेले, 1 कॉईन आहे त्याच्यातला, आणि बाकीचं थोडीशी कॅश होती जी सुट्टी डेली रुटीन साठी लागते, ती कॅश गेलेली आहे। आणि इकडून जर असं आहे ना, मेन्स वेअरच्या काउंटर मधले रेडीमेडचे शर्ट गेलेले आहेत। आता सध्या आपली मागणी काय? ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, इकडं पोलिसांचा गस्त वगैरे काय असेल तो प्रकार वाढवावा। या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं कोणी येऊन गेलं का? हो, येऊन गेले। त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं आपल्याला? त्यांनी पण सांगितलं, त्यांच्याशी पण बोलणं झालं, ते म्हटले की गस्त वगैरे जो काही प्रकार असेल तो आम्ही कटाक्षाने करू, आणि बाकी काय तुमचं जर जे अपेक्षा असेल ती तुम्ही अर्ज वगैरे देऊ ती करू शकता। मला आता 1-2 दिवसापूर्वी इकडं समोरच्या बाजूला पण आहे ना, जगदन यांचं किराणा दुकान आहे, तिथं पण अशीच चोरी झाली। आपल्याकडं पण फार काही रात्री उशिराने झालेलं, रात्री 11:45 दरम्यान झालेलं आहे हा विषय। आणि जे काय झालं याच्याकडं पोलीस प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं, कारण चोरीचं प्रमाण एवढ्यात खूपच वाढलेलं आहे। आज माझ्या इथं झालं, उद्या दुसरीकडे नको व्हायला, ह्या गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्यावं।